नमस्कार मित्रांनो. आज आपण ॲज आणि लाईक ह्या दोन वर्डचा यूज इंग्लिश लँग्वेजमध्ये कसं केलं जाते, याच्यामध्ये काय फरक आहे, कसं फरक आहे, हा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ॲज म्हणजे जसा जशी जसे तसे, जसा जसे तसा तसे, याचा अर्थ ॲजचा असा अर्थ होतो. लाईक म्हणजे पण तेच होते, पण सोबतच एक सारखा आहे. लाईक म्हणजे सारखं सारखं दिसणे, सारखं वाचणे, सारखं वाटणे. लाईक लाईक म्हणजे सारखा पण होते, आवडणे पण होते, खूप आवडणे पण होते, आणि जसा जसे जसे तसे पण होते. ॲज म्हणजे पण जसा जसे जसे सोबतच म्हणून. ॲज म्हणजे म्हणून पण होते. ॲजचा अर्थ त्यासाठी, म्हणून, प्रमाणे, पुष्कळ सारे अर्थ आहे. फक्त त्याचा वापर इंग्लिश लँग्वेजमध्ये कसं केलं जाते हेच आपण पाहतो. मराठीत इंग्लिश जमते, सोपी जाते, परंतु थोडी अडचण जाते. मग आता इथे जसा जसा प्रमाणे त्यासाठी पुष्कळ सारे आहे. त्यासाठी चाचीचे ऑफ पण लागते, म्हणून कन्फ्युजन न होता इंग्लिश थ्रू इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. ॲज म्हणजे पण जसा तसा जसे तसे सारखे सारखे. सारखे सारखे म्हणजे लाईक होते. लाईक सारखे सारखे. जसे की फॉर एक्झाम्पल, डू ॲज युअर फादर सेज. डू ॲज युअर फादर सेज. जसे तुझे पप्पा म्हणतात तसं तू कर, तसंच कर. जसे तुझे पप्पा म्हणतात तसंच कर. ज्या पद्धतीने तुझे पप्पा म्हणतात त्याच पद्धतीने तू कर, किंवा ज्यासारखे तुझे पप्पा म्हणतात त्यासारखंच कर. कसं पण बोलू शकतो, फक्त आपल्याला मिनिंग सेन्स समजायचं आहे की कसं वापरायचं आहे. जसे की डू ॲज यू लाईक. जसं तुला पसंत आहे तसंच कर. डू ॲज यू लाईक. जसं तुला पसंत आहे, जसं तुला आवडते, जसं तुला आवडते तसंच कर. डू ॲज यू लाईक. किंवा ज्यासारखं तुला आवडते त्यासारखंच कर. जसा जसे जसा. डू ॲज यू लाईक. किंवा तुला आवडते म्हणून जसं तुला आवडते तसंच कर. आय विल डू ॲज यू टेल मी. आय विल डू ॲज यू टेल मी. तुम्ही जसे सांगाल, तुम्ही जसे सांगाल तसेच मी करेन. आय विल डू ॲज यू टेल मी. ॲज यू टेल मी. जसं तुम्ही सांगाल तसंच मी करेन. ज्यासारखं तुम्ही सांगाल तसंच मी करेन, किंवा ज्या पद्धतीने तुम्ही सांगाल त्याच पद्धतीने मी करेन. ॲजचा अर्थ या पद्धतीने केलं जाते. यू स्पोक ॲज आय हॅड थॉट. यू स्पोक ॲज आय हॅड थॉट. यार, जसा मी विचार केला तसंच तू बोलला. जसं मी विचार केलं होता तू तसंच बोलला. तू तसंच बोललास. ज्यासारखा मी विचार केला होता त्यासारखाच तू बोललास, असं पण होऊ शकतं. यू स्पोक ॲज आय हॅड थॉट. यू स्पोक ॲज आय हॅड थॉट. ॲज आय हॅड थॉट. जसा मी विचार केला होता तसंच तू बोलला. ऑफकोर्स you are same as I had thought. Of course you are same as I had thought. तर जसा मी विचार केला होता तशीच तू आहेस. जसा मी विचार केला तशीच आहेस तू. तसाच आहे तू. ती म्हण किंवा तो म्हणे, की स्त्री आहे की पुरुष आहे असं काही इथं नाव दिलेलं नाही. मी सहज इथं तशीच केलं, तसाच पण म्हणू शकतो. जसा मी विचार केला होता तसंच आहेस तू. ऑफकोर्स यू आर सेम ॲज आय हॅड थॉट. जसा मी विचार केला होता तसंच तू, किंवा त्यासारखाच आहेस तू. ठीक आहे. हा ॲजचा यूज झाला. आता लाईक. लाईक म्हणजे सारखा सारखी आणि आवड म्हणून. आय लाईक यू म्हणतो ना आपण. आय आय लव्ह यू. लव्ह यू म्हणजे पण लव्ह यू म्हणजे खूपच खूपच आवडणे. लाईक म्हणजे खूप आवडणे, म्हणजे तो जास्त खतरनाक काम आहे. आणि लव्ह म्हणजे प्रेमाचा प्रस्ताव पण होते. ठीक आहे. रूपा इज ब्युटिफुल लाईक हर लवर. रूपा इज ब्युटिफुल लाईक हर लवर. रूपा तिच्या प्रेमिकासारखी सुंदर आहे. रूपा तिच्या प्रेमिका सारखी. लाईक म्हणजे सारखं. लाईक मीन्स सारखं. लाईक हर लवर, तिच्या प्रेमिकासारखं. किंवा लाईक हर लवर, जसं तिचं लवर आहे तशीच ती पण आहे. किंवा जेवढा सुंदर, जेवढं किंवा जसं तिचा लवर सुंदर आहे तशीच रूपा पण सुंदर आहे.
आपण असं पण म्हणू शकतो, जसं तसं असं पण अर्थ लावू शकतो किंवा सारखा पण लावू शकतो. आय एम आय एम टॉल लाईक यू. मी तुझ्यासारखा उंच आहे. आय एम टॉल लाईक यू. किंवा जसं तू उंच आहे तसंच मी पण उंच आहे. लाईकचा जसा पण म्हणून लाव, तसा म्हणून पण करू शकतो आणि सारखा म्हणून पण करू शकतेस. कसं, मी तुझ्यासारखा उंच आहे. मी तुझ्यासारखा उंच आहे. किंवा मी जसं तू उंच आहेस तसंच मी पण आहे. दोन वाक्यात काही फरक आहे का? नाही. आय एम टॉल लाईक यू. कुणाल लुक्स लाईक गर्ल. कुणाल लुक कुणाल लुक्स लाईक ए गर्ल. कुणाल पुरीसारखा दिसते. कुणाल लुक्स लाईक ए गर्ल. कुणाल पोरीसारखा दिसते, म्हणजे कुणाल मुलीसारखा दिसते. किंवा जशी मुलगी दिसते तसंच कुणाल दिसते, असं म्हणू शकतो. कुणाल मुलीसारखा दिसते. कुणाल लुक्स लाईक ए गर्ल. कुणाल मुलीसारखा दिसते. रोहित लुक्स लाईक ए टायगर. रोहित लुक्स लाईक ए टायगर. रोहित टायगर सारखा दिसते, वाघासारखा दिसते. रोहित वाघासारखा दिसते. रोहित लुक लुक रोहित लुक्स लाईक ए टायगर. रोहित वाघासारखा दिसते. किंवा जसा वाघ दिसते तसंच रोहित दिसते. जसा तसा म्हण किंवा लाईक किंवा सारखा म्हण. ठीक आहे. आय लाईक हर किंवा हिम व्हेरी मच, सो मच. आपण सो मचचा वापर असं करतो. आय लाईक यू सो मच. आय लाईक हर सो मच. आय लाईक हिम सो मच असे म्हणतो. म्हणजे लाईक म्हणजे या लाईकचा अर्थ आवडणे या अर्थाने पण केलं जाते. आवड. लव म्हणजे पण आवडच होते, पण लव म्हणजे खूपच आवड. मला तो खूपच आवडते म्हणून आय लव. लाईक म्हणजे आवडते नॉर्मली, पण आवडते. असं नाही, लव म्हणजे प्रेमाचा प्रस्ताव पण होते. आय लाईक हर आय लाईक हर व्हेरी मच किंवा आय लाईक हिम व्हेरी मच. मला तो खूप आवडते, मला ती खूप आवडते. ही लुक्स पझल्ड. ही लुक्स पझल्ड. तो घाबरल्यासारखा वाटते. ही लुक्स पझल्ड. लुक्स पझल्ड. तो घाबरल्यासारखा वाटते. किंवा ही लुक्स पझल्ड. तो घाबरल्यासारखा वाटते. किंवा तो भयल्यासारखं वाटते. असं सेन्स समजण्याचा प्रयत्न करा. मराठीतून इंग्लिश जाऊ नका. ऍक्च्युली त्याचा वापर कुठं करतात, कसं करतात, बस एवढंच सेन्स ठेवा. मराठी शिकल्या, हिंदी शिकल्या, तर तुम्हाला कुठं काय माहिती आहे वाक्यरचना नाही माहिती, तरी पण धडाधड बोलता. कारण मदर टंग लहानपणापासून आपण ते ऐकत आलेलो आहोत, म्हणून आपल्या जीवावर ते शब्द बसलेले आहेत. त्यामुळे ते पटापट 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 निघतात. त्याच पद्धतीनं इंग्लिश बोला, चाला आणि ऐकत राहा. गाणे ऐका, स्टोऱ्या ऐका इन इंग्लिश लँग्वेज मध्येच. म्हणजे ते काय होणार, ते शब्द तुमच्या कानात जाईल, कानातून मग तुमच्या डोक्यात जाईल, डोक्यातून मग तुमच्या आणि वाचत पण जा. वाचल्यानं डोळ्यात जाईल, डोळ्यात गेल्यानंतर मग ते तुमच्या तोंडातून बाहेर निघेल. आणि जे पण गोष्ट अंदर गेली ते बाहेर निघते. ते अंदर राहत नाही, कोणती असो, अंदर गेलेली वस्तू बाहेर निघतेच आणि काढणं गरजेचंच आहे, नाहीतर नुकसान होते. तर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फर्स्ट टाइम चॅनलमध्ये व्हिडिओ असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल ऑप्शन चूज करा. व्हिडिओला शेअर सुद्धा करा यार आणि लाईक करा. थोडं वाटेल तो कमेंट पण करू शकता. बाय बाय.